आश्वासनं, नव्या कमिटमेंट हे अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या ठिकाणी दिलं। अध्यक्ष महोदय काय हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय ज्यावेळी 2022चा अर्थसंकल्प त्यांनी आमच्या बाजूने मांडला त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरून तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी भाषण काय केलं? देवेंद्र फडणवीस म्हटले, गेले 2-3 वर्ष मी बघतो आहे की महसुली तूट कमी दाखवायची आणि मग पुरवणी मागण्यांच्या आधारे नवीन मागण्या आणायच्या, शेवटी ही तूट मोठ्या प्रमाणात वाढते। आपण अर्थसंकल्प तयार करतोय दाखवण्यात करता आणि खर्च मात्र मनमानीपणाने करतोय असा याचा अर्थ आहे। अर्थसंकल्पाचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये। ज्यावेळी जो खर्च वाटला तो करतोय त्याला पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मान्यता दिली जाते, मूळ खर्च मात्र करतच नाही। आता अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार? अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितलं की मागची तूट 16,000 कोटी रुपयाच्या वर होती बजेट मांडतानाच्या दिवसाची। त्यानंतर हे ऍडिशन जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या नव्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक आमदार 40 आमदार नवीन आले, त्यांच्या कमिटमेंट काही होत्या। या सगळ्या कमिटमेंट करत करत ती पुरवणी मागणीचं शेपूट मारुतीच्या शेपुटासारखं वाढत गेलं आणि एकदम अध्यक्ष महोदय त्या लाखभर कोटी रुपयाचा विसर पडला का ते या सध्याच्या बजेटमध्ये घातले माहित नाही, पण नव्या अर्थसंकल्पात ही तूट एकदम 9,000 कोटीवर आली। प्रश्न असा उठतो की मागच्या 1 लाख कोटी रुपयाच्या नव्या तरतुदी ज्या केल्या, ज्या मागच्या अर्थसंकल्पातल्या पेक्षा तूट वाढवणारे होत्या,